भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक कट्टर दोन क्रिकेटवेड्या देशांमधील क्रिकेटची मॅच म्हणजे उभय संघांसाठी हारनामाना आहे अशी असते. जबरदस्त टेन्शन, खुन्नस, थरार, राडा, शाब्दिक खडाजंगी. जिंकलो तर महाजल्लोष आणि हरलो तर शिव्यांची लाखोली. आणि असं बरंच काही घडत असतं. या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना आणि त्यांच्या चाहत्यांना एकमेकाविरुद्धचा पराभव पचवायला अवघड असतो हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे दोन्ही संघातील फलंदाजांच्या तळपत्या तलवारी आणि गोलंदाजांच्या मुलूक मैदानी तोफा लढाईसाठी सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे T20 वर्ल्ड कप मधील हे क्रिकेट वार, हा थरार, हे टेन्शन अनुभवण्यासाठी सावध रहा, सज्ज व्हा. कारण भारत आणि पाकिस्तान आज न्यूयॉर्कमध्ये एकमेकांना भिडणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आयर्लंडचा धुव्वा उडवून आपल्या T20 वर्ल्ड कपच्या अभियानास धडाकेबाज प्रारंभ केलाय. दुसरीकडे सुपर ओव्हरपर्यंत ताणलेल्या सलामीच्या लढतीत पाकिस्तानला यजमान अमेरिकेने पराभवाचा धक्का दिलाय. या अनपेक्षित पराभवामुळे पाकिस्तानी संघ गर्भगळीत झाला असल्याने भारताविरुद्ध होणाऱ्या उद्याच्या फेरीच्या लढतीत पाकिस्तानी खेळाडूंवर कमालीचे दडपण असेल. कारण भारताविरुद्धच्या पराभवामुळे त्यांची सुपर 8 फेरीतील वाट नक्कीच अवघड होणार आहे. दोन्ही संघांकडे तोडीस तोड खेळाडू आहे. भारत आणि पाकिस्तान हे क्रिकेट विश्वातील तुल्यबळ संघ आहेत. भारताकडे रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव अशी खोलवर फलंदाजी आहे. दुसरीकडे पाकिस्तानकडेही मोहम्मद रिजवान, बाबर आजम, उस्मान खान, फखर जमान, आजम खान, इफ्तियार अहमद, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी असा तोलामोलाचा फलंदाजीचा क्रम आहे. दोन्ही संघांच्या गोलंदाजीचा ताफाही तोडीस तोड आहे. भारताकडे जसप्रीत बुमराह, हर्षदीप सिंह आणि हार्दिक पांड्या असा वेगवान ताफा आहे. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव अशी फिरकीची जोडगोळीही भारताच्या मदतीला असेल. पाकिस्तानकडेही शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमिर, हारिस रऊफ, नसीम शाह असा जबरदस्त गोलंदाजी ताफा आहे. या गोलंदाजी ताफ्याविरुद्ध भारताच्या फलंदाजांना खूपच सावध खेळ करावा लागणार आहे. त्याचबरोबर भारताच्या वैविध्यतेने नटलेल्या गोलंदाजीला सामोरे जाताना पाकिस्तानी फलंदाजांचाही तितकाच कस लागणार आहे. पाकिस्तानचा संघ अमेरिकेकडून पराभूत झाल्याने ते डिवसले गेले आहेत आणि स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी ते पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध जीव तोडून खेळतील यात शंकाच नाही. भारत आयर्लंड विरुद्धच्या विजयाने 2 गुण आणि उत्तम रन रेटने सुस्थितीत आहे. या महारविवारी अपेक्षा आहे ती एका उत्तम सामन्याची. पण या सामन्याची समीकरणे बिघडवायला एकच गोष्ट कारणीभूत ठरू शकते, ती म्हणजे न्यूयॉर्कची खेळपट्टी. न्यूयॉर्कच्या नासा काउंटीच्या या मैदानात भारत पाकिस्तान सामन्यासाठी नवी खेळपट्टी वापरणार आहेत. खेळपट्टी नवी असली तरी ती आयात केलेलीच आहे. आतापर्यंतच्या या मैदानावरच्या सामन्यात जलद गती गोलंदाजांचा चेंडू गुड लेंथ टप्प्यावरून कसाही उसळत आहे. कधी तो खाली बसतो तर कधी इतका उसळतो की यष्टीरक्षकाला तो अडवणेही जमत नाही. फलंदाजांच्या ग्लोव्ज, थायपॅड ते हेल्मेट यापैकी कुठेही चेंडू लागून दुखापतीची शक्यता आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामना झाल्यावर ICCने तातडीने निवेदन काढून न्यूयॉर्कच्या खेळपट्ट्या या अपेक्षेप्रमाणे नाहीत आणि आम्ही जगातले उत्तम क्युरेटर आणून काळजी घेत आहोत हे प्रसिद्ध केले. पण कोणत्याही क्रिकेट खेळलेल्या माणसाला हे शक्य आहे का विचारले तर नकारार्थीच उत्तर येईल. न्यूयॉर्कचे हे मैदान बनविण्यात ICCचे नियोजन सपशेल चुकले आहे. न्यूयॉर्क सारख्या मोठ्या ठिकाणी क्रिकेट आणले तर ते आपोआप लोकप्रिय होईल असा ढोबळ अंदाज होता. फ्लोरिडा आणि टेक्सासमध्ये क्रिकेटची मैदाने आहेत, ती चांगली आहेत,
कारण तिथे क्रिकेट आधी खेळले आहे, पण न्यूयॉर्कचे तसे नाही. मैदान समितीने हे मैदान भारत बांगलादेश सराव सामन्याच्या आदल्या दिवशी ICCला सुपूर्द केले. या खेळपट्ट्या आडलेडून जेव्हा अमेरिकेत पोहोचल्या तेव्हा न्यूयॉर्कचा लांबलेला हिवाळा संपत होता. थंडी आणि बर्फाळ वातावरणात या खेळपट्ट्या फ्लोरिडाला उतरून मग पुढे रस्त्याने न्यूयॉर्कला आणल्या. ड्रॉप इन खेळपट्ट्या या नवीन नाहीत, पण ड्रॉप इन खेळपट्टी मैदानात रुजवायला काही कालावधी जावा लागतो. हे म्हणजे जसे कुणाची किडनी ट्रान्सप्लांट झाली की त्या नवीन किडनीला नव्या शरीराशी जमवून घ्यायला वेळ लागतो, तसे आहे. मैदानात खेळपट्टी तयार करणे आणि आयात केलेली खेळपट्टी बसवणे यात जमीन आसमानाचा फरक आहे. खेळपट्टी ही अनेक थर रोलरने दडपून तयार झाली की ती आपोआप बाकीच्या वातावरणाशी जमवून घेते. ड्रॉप इन खेळपट्टी जेव्हा बनवतात तेव्हा त्या खेळपट्टीला नव्या ठिकाणी रोळायला काही स्थानिक सामने खेळणे अत्यंत जरुरीचे असते. न्यूयॉर्कला हा वेळच मिळाला नाही आणि थेट आंतरराष्ट्रीय सामन्यांना, तेही विश्वचषकाच्या सामन्यांना या खेळपट्ट्या वापरल्या जात आहे. या घडीला जे क्युरेटर मेहनत घेत आहेत त्यांच्या हातात एकच उपाय आहे, तो म्हणजे खेळपट्टी अक्षरशः दिवस रात्र रोल करणे, जेणेकरून त्यावरचा असकल बाउन्स कमी होईल. खेळपट्टीचा विषय थोड्या वेळ बाजूला जर ठेवून दोन्ही संघांकडे बघितले तर भारताने जो संघ आयर्लंड विरुद्ध खेळवला त्यात बदल झालाच तर फक्त अक्षर पटेलऐवजी कुलदीप संघात येईल. अक्षरची फलंदाजी कामाला येत असल्याने हा बदलही विचारपूर्वक करावा लागेल. सलामीला विराट आणि रोहितच असतील, पंत त्याला मिळालेल्या तिसऱ्या क्रमांकाचा फायदा चांगला उठवत आहे. त्याच्या मागे सूर्या, दुबे, जडेजा, पंड्या यात बदल संभवत नाही. या खेळपट्टीवर 4 जलद गोलंदाज खेळवणेच योग्य ठरेल. तेव्हा पंड्या धरूनही बाजू बुमराह, सिराज आणि अर्शदीप सांभाळतील. पाकिस्तानचा संघ अमेरिकेविरुद्ध खेळताना 2 गोष्टी जाणवल्या. एक म्हणजे त्यांचे प्रमुख खेळाडू अजूनही पूर्ण फिट दिसले नाहीत आणि एक संघ म्हणून त्यांच्यात कुठेच संतुलन दिसले नाही. अगदी शेवटच्या सुपर ओव्हरमध्ये कुणाला फलंदाजीला पाठवायचे यावरही अनेक मतांतरे त्यांच्या गोठात झाल्याचे दिसत होते. रिझवान, बाबर, फखर, शादाब इफ्तिकार आणि आझम हे खेळाडू त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला तर दिग्गज आहेत यात वादच नाही, पण पहिल्या सामन्यात त्यांना सूर सापडला नव्हता ही वस्तुस्थिती आहे. त्याचप्रमाणे शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाहच्या आक्रमणाला धार नव्हती. नसीम शाह भारतातील गेल्या वर्षीच्या विश्वचषकाला मुकल्यावर त्याच्या खांद्याच्या दुखापतीपासून तो सावरत आहे. मोहम्मद आमिर हा सर्वात अनुभवी असून त्याने सुपर ओव्हरमध्ये दडपणाखाली गोलंदाजी केली. या सामन्यासाठी भारत आयर्लंडच्या सामन्या इतकीच किंवा त्याहून खराब खेळपट्टी असली तर त्याचा सराव करत आहे. या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेत 4 जलदगती गोलंदाजांचे आक्रमण करत पाकिस्तानला जखडून ठेवायला भारताचे प्राधान्य असेल. लक्ष्याचा पाठलाग असो किंवा रोखणे असो, दोन्हींसाठी भारताचा संघ समतोल आहे, पण खेळपट्टी काय रंग दाखवेल हा मुख्य मुद्दा आहे. दोन्ही देशांसाठी हा सामना क्रिकेट बरोबरच क्रिकेटेतर कारणांसाठी महत्त्वाचा असतो. तेव्हा या धर्मयुद्धात खेळपट्टीने आपला धर्म पाळावा अशीच दोन्हीकडच्या क्रीडा रसिकांची अपेक्षा आहे. भारत आणि पाकिस्तानच्या या हाय व्होल्टेज सामन्यात पाऊस येण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आलेली आहे. एका वेबसाईटने दिलेल्या रिपोर्टनुसार न्यूयॉर्कमध्ये रात्री 11 म्हणजेच भारतात रात्री 8:30 वाजता पावसाची शक्यता 51% आहे. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता 51% असले परंतु साखळी स्पर्धेत फेरीतील सामन्यासाठी कोणताही अतिरिक्त दिवस ठेवण्यात आलेला नाही. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळेल. ICCने उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवला आहे, परंतु साखळी फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. काहीही असो, सामन्याचा आनंद घ्या, कारण भारत हा सामना जिंकणार आहे.